8, Sant Shri Dnyaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Workshop. Eminent personalities from various fields were present on this occasion. They shared their valuable thoughts and insights and guided people on variety of topics. यशोधन महाराज साखरे विद्यावाचस्पती आहेत, अभियंता आहेत, वकील आहेत, कीर्तनकार आहेत, उद्योजक आहेत, अध्यापक आहेत. स्वस्त्रीशी या मासिकाचे ते संपादक आहेत. सौभाग्यवती त्यांच्या सहधर्मचारिणी यांचाही सरणे सत्कार करावा. जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ देत. अर्जुनाला त्याच्या अधिकारानुगुण बरोबर सर्व सिद्धांतांचं दर्शन करून देणारे भगवान आहेत. म्हणून सांगतायत तुला मी हे ज्ञान सांगेन कसं परिपूर्ण, कोणत्याही प्रकारची शंका तुझ्या मनामध्ये राहणार नाही अशा प्रकारे मी तुला सांगेन. पण कसं सांगेन? विज्ञानेसी, विज्ञानासह मी तुला ज्ञान सांगेन. मग अर्जुन या ठिकाणी शंका उद्भूत करेल असं समजून मौली पुढच्या ओवीमध्ये सांगतायत. एक शिक्षकाची पद्धत आहे, शिक्षणाची पद्धत आहे अभ्युपेत्य परिहार. अभ्युपेत्य परिहार म्हणजे काय? स्वतःच शंका निर्माण करायची आणि त्या शंकेचं स्वतःच उत्तर द्यायचं. शिष्यानी शंका विचारण्याच्या आधी श्रीमदाद्य शंकराचार्यांची ही पद्धत आहे. किं ज्योतिस्तव भानुमान हनिमे या स्तोत्रामध्ये किं ज्योतिः, दुसरा कोणी प्रश्न विचारत नाहीये, आचार्य स्वतः प्रश्न उद्भूत करतात आणि त्याचं उत्तर देतात. त्याचप्रमाणे अर्जुन जर अशी शंका विचारेल तर एथ विज्ञाने काय करावे. अर्जुन असं म्हणेल, भगवंता देवा मी तुला काय विचारलंय, ज्ञान म्हणजे काय ते तू मला सांग. पण विचारलंय ज्ञान आणि भगवान काय सांगतायत, विज्ञान. आपलं उलट झालंय. मला विषय दिलाय विज्ञान म्हणजे काय आणि मी काय सांगतोय ज्ञान म्हणजे काय. त्याप्रमाणे अर्जुन जर शंका विचारेल की देवा मी तुला विचारतोय ज्ञानासंबंधाने आणि तुम्हाला काय सांगतोयस, विज्ञान सांगतोयस, ऐसे घेसी जरी मनोभावे. अरे अर्जुना बरोबर आहे तुझं, ठीक आहे म्हणणं, तू ज्ञान विचारतोयस मी विज्ञान सांगतोय, पण तरी पै आधी जाणावे तेची लागी. अरे अर्जुना तुला जर ज्ञान समजून घ्यायचं असेल तर विज्ञान हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. त्याचं कारण सांगतो. आता धान्य निवडणं वगैरे पद्धत आता राहिली नाही आहे. उलट सगळा जो युग आहे हे सगळं इन्स्टंट गोष्टीचं युग आहे. लोकांना सगळ्या गोष्टी इन्स्टंट पाहिजेत. धान्य पूर्वी निवडलं जायचं, त्यातले खडे बाजूला टाकले जायचे, सूप असायचं, पाखडलं जायचं. आता कुठल्या घरात गेल्यानंतर सूप, उखळ, जातं ह्या गोष्टी कुठल्या घरामध्ये सापडतील असं मला वाटत नाही. पण ज्या वेळेला एखादं धान्य आपण निवडतो तर धान्य निवडताना धान्य म्हणजे काय हेही कळलं पाहिजे आणि धान्यातले खडे काय हेही कळले पाहिजे, तरच आपण निवडू शकतो. त्याप्रमाणे या ठिकाणी विज्ञान सांगण्याचं कारण दोन गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत, ज्ञान आणि विज्ञान. त्यातला स्वीकार करताना त्या दोन्ही गोष्टींचं स्वरूप तुम्हाला समजलं पाहिजे. याच्याकरता भगवान सांगतायत तरी पै आधी जाणावे तेच लागी. अरे अर्जुना ज्ञान जर समजून घ्यायचं असेल तर ज्ञान समजून घेताना पहिल्यांदा तुला विज्ञान म्हणजे काय हे तुला समजून घेतलं पाहिजे. पुढे जाऊन सांगतात, आता पहिल्यांदा ज्ञान म्हणजे काय ते सांगतील आणि पुढे जाऊन विज्ञान म्हणजे काय ते सांगतील. म्हणजे तीन गोष्टींचं एकत्रित विचार करणं आवश्यक आहे. ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान. नुसत्या ज्ञानाचाही विचार करता येत नाही, नुसत्या विज्ञानाचाही विचार करता येत नाही आणि नुसत्या अज्ञानाचाही विचार करता येत नाही. या तीनही गोष्टींचा आपल्याला एकत्रित विचार करणं आहे. म्हणून पहिल्यांदा मौली ज्ञानोबराय सांगतायत ज्ञान म्हणजे काय. मग ज्ञानाची ये वेळी झाकती जाणीवेचे डोळे, जैसी तिरी नाव न ढळे टेकिली साती. तेसी जाणीव जेथ न रिघे, विचार मागुता पाऊली निघे, तरकू आयणी नेघे अंगी जयाच्या. अर्जुना तया नाव ज्ञान. अज्ञान म्हणजे काय? ज्या ज्ञानानंतर जाणीवेचे डोळे झाकले जातात त्याचं नाव आहे ज्ञान. थोडासा विषय अवघड आहे, कठीण आहे,
पण समजून घेणं गरजेचं आहे, कारण की ते समजल्याशिवाय विज्ञान म्हणजे काय आपल्याला नीट लक्षात येणार नाही. ज्ञान झाल्यानंतर जाणीव निवृत्त होते. ज्या वेळेला स्वरूपभूत ज्ञान होतं, ते स्वरूपभूत ज्ञान झाल्यानंतर मी ज्ञानी आहे अशी जाणीव त्या ठिकाणी राहत नाही. जो झाला ऐसा म्हणे तो काहीच नव्हे. जो असं म्हणतो की मला ज्ञान झालं, मला भगवंताचं स्वरूप कळालं, मला माझं स्वरूप कळालं, असं जो म्हणतो त्याला ते निश्चित कळलेलं नाही असं समजावं. म्हणजे मला ज्ञान झालेलं आहे अशी जाणीव ज्या ठिकाणी राहत नाही त्याचं नाव खरं ज्ञान. असं का घडतं त्याच्याकरता उदाहरण मौली ज्ञानोबा देतात. जैसी तीर नाव न ढळे टेकिली साती. ज्याप्रमाणे नाव आहे आणि ती नाव किनाऱ्याला टेकल्यानंतर ती नाव पुढे जात नाही, ती तिथे स्थिर होते, त्याप्रमाणे आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय हे स्वरूपभूत ज्ञान आहे. आणि ते स्वरूपभूत ज्ञान झाल्यानंतर त्या ठिकाणी जाणीव शिल्लक राहत नाही. मग त्या जाणीवेचं काय घडतं? तैसी जाणीव जेथ न रिघे. जाणीव तिथपर्यंत जाऊच शकत नाही. विचार मागुता पाऊली निघे. विचार जातो पण गेल्यानंतर तो अबाउट टर्न, यू टर्न करून परत येतो. आणि पुढे सांगतात तर्कू आयणी नेघे अंगी जयाच्या. तर्क सुद्धा तिथे चालत नाही. तर्काविषयी बराच विचार आहे. तर्क कशाला म्हणायचं तर मौली ज्ञानोबरायांनी श्री गणेशाच्या वर्णनामध्ये तर्क म्हणजे काय सांगितलंय. तर्कू तोची परशु. त्या गणेशाच्या हातामध्ये असलेला परशु म्हणजे तर्क आहे. तर्काची व्याख्या सांगताना असं सांगितलं की अनिष्टापादान को तर्क कहे है. आपण जेव्हा एखादा सिद्धांत सांगतो त्या सिद्धांतावर जेव्हा एखादं अनिष्ट येतं आणि त्या अनिष्टाचं निवारण ज्याने आपण करतो त्याचं नाव आहे तर्क. शंकराचार्य सांगतात तर्क हा दोन प्रकारचा आहे. एक सत्तर्क आणि दुसरा आहे दुस्तर्क. आचार्य सांगतात दुस्तर्कात सुविरम्यताम श्रुतिमतस तर्कोन संधीयताम. तुम्ही दुस्तर्कापासून थांबा आणि सत्तर्काला लागा. तर्कट लोक ज्याला म्हणतात तो तर्कटपणा किंवा तर्क कर्कशता मानवी जीवनामध्ये अजिबात असता कामा नये. तर्क कर्कशता तर्कटता म्हणजे काय निगेटिव्ह थिंकिंग. एखादं काम करायचं नसेल तर लोक तर्क मांडतात. एक उदाहरण देतो. एक बाप आणि मुलगा, तर बाप भयानक तर्कट असतो. संध्याकाळची वेळ असते, दोघं झोपतात आणि असं घडतं की रात्री उकडत असतं आणि पहाटे पहाटे थंडी पडते. रात्री उकडत होतं म्हणून घराची खोलीची खिडकी उघडी ठेवली होती की घरामध्ये वारं यावं. रात्र वाढत जाते, पहाट होते आणि पहाट झाल्यानंतर त्या मुलाला थंडी वाजायला लागते. आणि थंडी वाजायला लागल्यानंतर तो मुलगा म्हणतो बाबा बाबा थंडी वाजते, बाहेर खूप थंडी पडली आहे, तुम्ही तेवढी खिडकी बंद करा. बाप त्याला म्हणतो बाबा रे, माझ्या खिडकी बंद करण्याने बाहेरची थंडी कमी होणार आहे का? उत्तर बरोबर आहे, तर्क बरोबर आहे, पण काम न करणारा तर्क. म्हणून तर्क जर करायचा असेल तर मानवाने सत्तर्क केला पाहिजे. आणि हा जो सत्तर्क जिथे चालत नाही त्याचं नाव काय? अर्जुना तया नाव ज्ञान. मग आता विज्ञान म्हणजे काय तर विज्ञान म्हणजे येर प्रपंचू हे विज्ञान. प्रपंच म्हणजे काय तर प्रपंच या शब्दाचा अर्थ प्र हा उपसर्ग आहे आणि पंच विस्तारे हा त्याच्यामध्ये धातू आहे. प्रकृष्ट स्वरूपाचा असा जो नाम आणि रूपाचा असीम विस्तार त्याचं नाव आहे प्रपंच. म्हणजे आपल्याला दिसणारा हा नामात्मक आणि रूपात्मक विस्तार त्याचं नाव आहे विज्ञान. येर प्रपंचू हे विज्ञान. आणि हा आपला आजचा चिंतनाचा विषय आहे. या विज्ञानाचा विचार करत असताना मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की मौली ज्ञानोबरायांच्या वाङ्मयामध्ये हे सिद्धांत दृष्टांत म्हणून येऊन अपसुका बसलेले आहेत. आणि हे विज्ञानाचे दृष्टांत खूपसे नाही आहेत. त्याचं कारण गीता हे ज्ञानप्रधान शास्त्र आहे आणि गीता हे ज्ञानप्रधान शास्त्र असल्यामुळे विज्ञानाचे बरेच दृष्टांत आलेले आहेत, परंतु आपल्याला समयसीमेमध्ये आपल्या विचाराला पूर्णता द्यायची असल्यामुळे त्यातले काही मोजके दृष्टांत आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. येर प्रपंचू हे विज्ञान. आणि या विज्ञानामधले भौतिकतेमधले काही दृष्टांत मौलींच्या वाङ्मयामध्ये आलेले आहेत, त्यांचा आपण थोडक्यामध्ये विचार करू. तर पहिल्यांदा या हल्लीच्या युगामध्ये आदरणीय कराड सरांनी परवाच सांगितलं की E = MC², तर त्याऐवजी ओम असं सरांनी सांगितलं.
म्हणजे सापेक्षतावादाचा सिद्धांत आता जगतामध्ये रूढ आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे अजूनपर्यंत तरी कोणी त्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचं खंडन केलं असं मला तरी माहीत नाही, कारण की मी एवढा अपडेट नाही त्या बाबतीत. पण साधारणपणे माझ्या माहितीनुसार आता जो सगळे लोक सिद्धांत मानतात तो आहे सापेक्षतावादाचा सिद्धांत. मौली ज्ञानोबा यांनी या सापेक्षतावादाच्या सिद्धांताच्या पलीकडे असणारा जो चित्तवादाचा सिद्धांत आहे तो सिद्धांत मौली ज्ञानोबा यांनी अमृतानुभवामध्ये सांगितलेला आहे. आणि आता सगळ्या जगामध्ये सगळीकडे हा विचार चालू की या जगताचं निर्माण कसं झालेलं आहे. तर मौली ज्ञानोबा यांनी या जगदुत्पत्तीचा विचार सांगताना सांगितले, जिही एक एका वीण न की जे तृणाचेही निर्माण, जिये दोघे जीव प्राण जिया दोघा. तर शिवशक्ती समावेशन नावाचं अमृतानुभवामधलं पहिलं प्रकरण आहे. आणि त्या शिवशक्ती समावेशनामध्ये मौली ज्ञानोबा यांनी या जगताची उत्पत्ती कशी झाली याचा विचार सांगितलेला आहे. तर शिव आणि शक्ती किंवा ज्याला वेदांती ब्रह्म आणि माया म्हणतात, असा त्या ब्रह्म आणि मायेपासून या जगताची उत्पत्ती झालेली आहे. आणि या जगताची उत्पत्ती होत असताना नुसतं ब्रह्मही जगताची उत्पत्ती करू शकत नाही, नुसती मायाही जगताची उत्पत्ती करू शकत नाही, तर ब्रह्म आणि माया, शिव आणि शक्ती या दोघांनी मिळून या जगताची उत्पत्ती केली आहे. आणि या जगताची उत्पत्ती करत असताना ही जगदुत्पत्ती कशी केली आहे ते सांगताना मौली ज्ञानोबा सांगतात, जे स्वामीची या सत्ता वीण असो नेणे पतिव्रता, जिये वीण सर्व करता काही ना जो. खूप सुंदर मौली ज्ञानोबा सांगतात. जी माया आहे ती माया चैतन्याच्या सत्तेने सत्तावान झाली आहे. चैतन्याची शिवाची सत्ता नसेल तर शक्ती ही सत्तावान होत नाही. सत्ता म्हणजे अस्तित्व. त्या शक्तीचं किंवा मायेचं जे अस्तित्व आहे ते त्या चैतन्यामुळे किंवा शिवामुळे. आणि जे चैतन्य आहे, जे शिव आहे, ते चैतन्य कार्यकारी होऊ शकत नाही. कारण चैतन्याचा विचार सांगताना सांगितलंय ते पांगळे आहे, ते लुळ आहे, ते मुक आहे, ते बहिर आहे, त्याला काहीच करता येत नाही, ते अक्रिय आहे, असं त्या चैतन्याबद्दल सांगितलं. म्हणून चैतन्य त्या माये वाचून काही करू शकत नाही. आणि त्या मायेला चैतन्याच्या सत्तेची आवश्यकता आहे. म्हणजे जगदुत्पत्तीमध्ये चैतन्याच्या सत्तेने सत्तावान होऊन ती शक्ती कार्यकारी होऊन या संपूर्ण जगताची निर्मिती करत असते. म्हणजे दोघांना एकमेकांची जगदुत्पत्तीमध्ये अपेक्षा आहे, सापेक्षता आहे. आणि पुढे जाऊन सांगतायत, जे की भाताराचे दिसणे भातारूची जियेचे असणे, नेणी जते दोघे जणे निवडू जया जिये. म्हणून त्या भगवंताच्या किंवा चैतन्याच्या सत्तेने सत्तावान होऊन त्या चैतन्याच्या ज्ञानाने ज्ञानवान होऊन ही माया संपूर्ण जग करते. पण हा इथपर्यंत सापेक्षता बरोबर आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत जगाची प्रतीती आहे तोपर्यंत ही सापेक्षता योग्य आहे.